श्रीचंदजी काटेवार याच्या बैठकीला उपाध्यक्ष पदावर विराजमान आहेत, यांना माझा नमस्कार। तसेच याच्या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले गोंदिया शाखेचे माजी अध्यक्ष भावांचे सेवक श्री दिलीपजी नंदनवार उपस्थित आहेत, यांना माझा नमस्कार। व मंचावर उपस्थित सर्व आदरणीय मंच सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार जी। आणि उपस्थित बाबाच्या कुटुंबातील सर्व सेवक सेविका बालगोपाळ सर्वांना माझा नमस्कार जी। व लिल्लारे परिवारातर्फे आमंत्रित पाहुणे मंडळी व ह्या गावखरी मंडळीच्या ज्यांच्या कानापर्यंत माझी आवाज जात असेल असे संपूर्ण मानव जातीला माझा आदरपूर्वक नमस्कार जी। संचालक साहेबांनी बाबाच्या शिकवण्याला आपले विचार व्यक्त करण्याकरता सांगितले आहे, ती मी भगवंतांनी दिलेल्या बुद्धीप्रमाणे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा एक। आजचे संचालक साहेब यांनी माझ्या बारात जो भी बोलले आहेत ते त्यांची ते महानता आहे। मी बाबाचा एक छोटासा सेवक आणि त्याच बाबाच्या कृपेने मला असं काम मिळालं ज्या कामाने मी आणि माझा परपंच संपूर्ण खुश सुख समाधानीमध्ये जीवन जगत आहे। आणि असं काम परमेश्वर सर्वांना देव की आपले काम करूनही परपंच साधूनही ते परमात्माचे कार्य करावं एवढा योग ह्या मानव धर्माच्या प्रत्येक सेवकाला मिळावं अशी मी त्या परमेश्वराच्या चरणी विनंती करतो। कारण मानव धर्म या जगामध्ये नाना प्रकारचे धर्म आहेत, परंतु मानव धर्म नाही होता। आणि जेव्हा जेव्हा या धरतीवर पाप वाढलं, अंधश्रद्धा वाढली, लोभी लुबाडे लोक जन्माला आले, आपला राज करू लागले, तेव्हा तेव्हा त्या परमेश्वरी शक्तीने ह्या जगामध्ये कोणीच्या नाही कोणीच्या रूपामध्ये जन्म घेतला। कारण आम्ही फक्त ऐकलो पाहिलो नाही, परंतु द्वापरयुग, त्रेतायुग, सतयुग या तिन्ही युगामध्ये महापुरुषांनी जन्माला आले आणि त्या परमपिता परमात्म्याचा प्रचार प्रसार करून गेले। लोकांना दुःखीग्रस्त मानवाला त्या परमात्म्याच्या प्रती जागवून गेले, हे आम्ही ऐकले आहे। परंतु आज या कलियुगामध्ये आम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजीला आता सांगितलं आमच्या सेवकांनी की मी स्वतः बघितलो आणि असे कितीतरी हजारो सेवक आहेत ज्यांनी आमच्या गुरुला बघितलं, आपल्या जीवनामध्ये त्यांचा साक्षात दर्शन केलं आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलं। ते धन्य जीव आहेत ते ज्यांना आमच्या सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजीचा दर्शन झालं आणि त्यांचं मार्गदर्शन साक्षात मिळालं। कुठेतरी आमचे नशीब कमी पडले म्हणून आम्ही त्या गुरुचे दर्शन घेऊ शकलो नाही आणि त्यांचे मार्गदर्शन आम्ही त्यांच्या मुखापायी ऐकू शकलो नाही। परंतु इतिहास व्यक्ती येतो, लिहितो आणि चालला जातो, परंतु जो लिहिलेला इतिहास आहे तो पिढ्यान पिढी चालत असतो। त्याच प्रकारे आज या मानव धर्माचा इतिहास ज्या सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या हाताने लिहून झालेला आहे, त्यांच्या कृपेने आज हजारो लाखो परिवार ह्या मानव धर्माच्या माध्यमातून सुख समाधानीमध्ये जीवन जगत आहेत। आणि खरोखर त्या पूर्ती तलावर या कलियुगामध्ये खूप अंधश्रद्धा होती, खूप पंड पुजारी लोकांना लुबाडत होते,
परंतु आम्हा सर्वांचे सद्गुरू मानते किंवा जिंदगीचा जो जन्म झाला ह्या कलियुगामध्ये तो जन कल्याण करिता झालेला आहे। आणि प्रत्येक इतिहासामध्ये पाहिलो, मी वाचलो, ऐकलो की जे जे परमेश्वरी कृपेचे प्रिय होते, परमेश्वराचे प्रिय होते, ज्यांच्या जवळ ते शक्ती होती, त्या सर्वांना कुठल्या ना कुठल्या परेशानीतून गुजरावं लागलं।